नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे ॲडव्होकेट अनिताज बंजारा फ्लेवर. आज आपण बनवत आहे रवा बेसनाचा ढोकळा, अगदी सोप्या पद्धतीने लवकर होणारा. तर साहित्य बघूया काय घेतलं आहे ते. साहित्यात घेतलं आपण 2 वाटी रवा, 1 वाटी बेसन, थोडीशी साखर, मीठ चवीपुरतं, हळद थोडीशी, इनो घेतला आहे, दही घेतला आहे 1 वाटी, मोहरी घेतला आहे फोडणीसाठी, मिरची, सांबार, तेल, पाणी आणि कढीपत्ता. सुरुवात करतोय आपण. 2 वाटी रवा, त्याच्यामध्ये टाकतोय 1 वाटी बेसन. आता टाकतोय आपण 2 टेबलस्पून साखर, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, दही घेतोय आपण 1 वाटी, तेल घेतोय आपण 3 टेबलस्पून, कुठे गाठी राहता कामा नये. छान मिक्स करा. आता टाकतोय आपण पाणी, अंदाजे जसं लागेल तसं पाणी. 1 वाटी टाकलंय आपण आता. ज्या वाटीने रवा घेतलाय ना आपण, त्या वाटीने पहिले 1 वाटी टाकलाय आपण पाणी, आणि आता दुसरी वाटी त्यातला अर्ध टाकलेला आहे. छान मिक्स करा, गाठी नाही राहायला पाहिजे. फेटत असताना एकाच डायरेक्शनने फेटा. बॅटर तयार झालेलं आहे आपलं. कन्सिस्टन्सी बघून घ्या, हे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि आता हे बॅटर आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवत आहोत. बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला पाणी लागलेलं आहे. 2 वाट्या पाणी घेतलं होतं, त्यातलं एवढं शिल्लक आहे, म्हणजे 1.25 वाटी लागलंय टोटल पाणी. आता टाकूया इनो. आता ऍड करतोय आपण इनो. 1 पॅकेट पूर्ण लेमन फ्लेवरचं घेतलंय. थोडंसं पाणी इनोवर, इकडे पाणी गरम करायसाठी ठेवलंय गॅसवर. पाणी उकळत आहे. आता करूया आपण ढोकळ्याची तयारी. ऑइल लावून घेत आहे. ज्या प्लेटमध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या प्लेटला ऑइल लावून घेत आहे. आता ओततोय आपण बॅटर, आणि बॅटर सगळीकडे व्यवस्थित आलं पाहिजे, एकसारखं व्हायला पाहिजे, यासाठी आपण टॅप करून घेणार आहोत.
घेतो आणि एकसारखे ढोकळे तयार होतात. पाणी उकळलं आहे, आता लावतोय आपण ढोकळ्याचं. दोन वाट्या बॅटरमध्ये 2 पोट बसतात, भरपूर होतात. फुल गॅस फुल ठेवायचा आहे आणि 15 मिनिटं हे ढोकळे होऊ द्यायचे. 15 मिनिटं झाले आहे, पाहूया आता आपण ढोकळा झाला आहे का तो चेक करू. आता करूया कट बारीक बारीक पीसमध्ये. आपल्याला हवा त्या आकारामध्ये काप. किती छान ढोकळा निघालाय आपला, एकदम स्पॉन्जी झालाय, छान छान टम्म फुगलाय ढोकळा. आता करूया आपण तडक्याची तयारी. तडका पॅन घेतलाय, गॅस करूया ऑन. तेल गरम झाल्यानंतर मग टाकूया आपण मोहरी. तेल टाकलंय, टाकतोय मोहरी. हिरवी मिरची कट करून घेतलेली, कढीपत्ता, थोडं सांबार ॲड करते, मला आवडतं म्हणून. आता करूया गॅस बंद. टाकूया फोडणी. थोडंसं सांबार फ्रेशवाला. सो तयार आहे आपला रवा बेसनाचा ढोकळा. खूप छान बनतो हा ढोकळा. करून पहा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला, ज्याचं नाव आहे ॲडव्होकेट अनिताज बंजारा फ्लेवर. थँक्यू.